नमस्कार. डाऊन द मेमरी लेन या मालिकेतील आज हा 27वा भाग. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाचा अमृत अनुभव आला त्याच्या आठवणी मी आज शेअर करणार आहे. किंचित एखाद 2 मिनटं लांबेल, पण मुद्दाम सगळं सांगावं असं मला वाटतंय. महाराष्ट्रातील प्रत्येकाला लहानपणापासूनच पंढरपूर, वारी, विठोबा हे शब्द कानावर पडत असतात. 10वी सोमरी असणाऱ्या वाड्यावस्तीपासून मुंबईसारख्या महानगरापर्यंत आणि अर्धपोटी खेळूतोपासून गर्भश्रीमंतापर्यंत सर्वांचाच विठ्ठलाच्या पायाशी भक्तिभाव असतो. मीही याला अपवाद नव्हतो. लहानपणी शनिवार पेठेतील बकरे विठ्ठल मंदिरात आषाढी कार्तिकाचा सोहळा असेच, पण प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीला भजनी असे. शिवाय माझे मोठे चुलते दादा गोडबोले यांनी जकातवाडीतील विठ्ठल मंदिरात नवीन मूर्ती आणून दिल्या होत्या. त्यांची मिरवणूक साताऱ्यापासून जकातवाडीपर्यंत काढून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. त्या मिरवणुकीत 5वी-6वीत असताना मी सामील झाल्याचं मला आठवते. पुढे वाचनात छंद लागल्यावर तुकोबांच्या अभंगांनी विठ्ठलरूप दृढ केले. दरवर्षी आषाढीच्या वारीत लक्षावधी वारकरी कशा शिस्तबद्ध रीतीने आणि भक्तिभावाने कसे येतात याचे मोठे कोडे केवळ भक्तिभावना जाणली तरच सुटू शकेल. पुढे ऐक्यच्या सुरेश पैठणकरांची मैत्री झाल्यावर आमच्या गप्पातूनच ऐक्यमधून वारीचा सातारा जिल्ह्याचे प्रवास फोटोसह सविस्तर कव्हर करावा ही कल्पना निघाली. तेव्हा आजचा प्रतिदेश फोटोग्राफर अतुल देशपांडे नुकताच उमेदवारी करत होता. त्याला या मिशनवर पाठवण्याचा मी साक्षीदार होतो. पुढेही संत वाङ्मयाच्या अभ्यासाचा छंद लागल्यावर आधी समर्थांचा अभ्यास झाला. नंतर तुकाराम महाराजांबरोबर जनाबाई यांच्या अभंगातील गोडी, त्यांचा अर्थ भक्तिभाव मनाला भिडू लागला. विठ्ठला म्हणता म्हणता प्रेमाने विठ्या काळतोंड्या म्हणण्यातील त्यांचा सख्यभाव मोहवीत गेला. पंडित भीमसेन जोशींचाही घट्ट स्नेहमंजले त्यांच्या अभंगवाणीचा अनेकदा आस्वाद घेता आला. अलीकडे म्हणजे साधारणपणे 20-1 वर्षापूर्वी सोमवार पेठेतील विठ्ठल भक्त टी. आजींशी परिचय झाला. त्यांचा स्वभाव जेवढा प्रेमळ तेवढाच फटकं आणि पांडुरंगावरची आणि नामदेवावरची त्यांची निष्ठा अविचल. त्यांच्यावर एकदा स्वतंत्रपणे खरं लिहायला बोलायला पाहिजे असं मला वाटते. करीन केव्हा तरी. दादा महाराज सातारकरांची दिंडी पुण्यातील राहीरकर कुटुंबीय चालवतात. त्याचे वारकरी प्रतिपदेच्या आदल्या दिवशी आषाढ प्रतिपदेच्या सातारला येतात. रात्री टी. आजींकडे त्यांचा महाप्रसाद असतो व सकाळी दिंडी साताऱ्याहून पंढरपूरकडे मार्गस्थ होत असेल. टी. आजींशी जशी माझी तशीच आमच्या सर्व तांदुळी मित्रमंडळीची मैत्री झाली आणि त्यांनी आम्हा सर्वांना महाप्रसादाला आग्रहाने बोलवले. पहिल्या वर्षी आम्ही गेलो, प्रसाद घेतला आणि परतलो. पुढील वर्षी जाता आम्ही विचार केला की या वारकऱ्यांची थोडी तरी सेवा आपल्या हातून घडावी. नुसते महाप्रसादापुरते जाणे योग्य नव्हे, म्हणून मी, माझे मित्र गुलाबभाई बागवान, किशोर नावंतर आणि विनोद चौवर अशा चौघांनी मिळून दिंडीतील 60-65 जणांना प्रत्येकी 5 म्हणून 400 पार्ले बिस्किटांचे पुढे देण्यास प्रारंभ केला आणि ती प्रथा टी. आजींच्या निधनापर्यंत चालू होती. सलग 10-11 वर्षे ही आमची सेवा झाली. पण एवढे सगळे होत असून सुद्धा प्रत्यक्ष पंढरीला जाऊन विठ्ठलाचे दिवांचं दर्शन घ्यावे अशी तीव्र इच्छा मनात दाटून येत नव्हती. अद्वैत तत्त्वज्ञानाच्या अभ्यासामुळे देव नाही देवाऱ्यात, देव आपल्या हृदयात अशीच भावना कधी त्या पाठीमागे असेल. त्यामुळे कधी काही आपण सपत्नीक पंढरपूरला जाऊ आणि आपल्या हाताने त्या सावळ्या विठ्ठलाची पूजा करू असे स्वप्नातही वाटत नव्हते. पण असे म्हणतात की तुम्ही देवाकडे जाऊ म्हणून जाता येत नाही, तर जेव्हा देवाच्या मनात येते तेव्हाच तुम्ही आपोआप त्याच्या पायाशी जात असता. अगदी तसाच योग साधारणपणे 2010-11 साली आला. सांगलीचा माझा मित्र अरुण दांडेकरचा नोव्हेंबर महिन्यात अचानक फोन आला. ज्येष्ठ विधिज्ञ शशिकांत पांगे ते अरुण दांडेकर म्हणजे दादाच्या मित्रपरिवारातील. दादा नेहमी दिवाळीनंतर सांगली ते पंढरपूर अशी पायीवारी 200-250 सांगलीकरांच्या बरोबर घेऊन करीत. दादा म्हणजे दांडेकर 7 दिवसात रोज 20-25 किलोमीटर पायी जाऊन ही वारी पांडुरंगाचे दर्शन करून येताना बसने परतचे. त्याचा अरुण दांडेकरचा फोन आला की काय यंदा पंढरपूरला येणार का? पायी एवढे जायला मी तयार नाही हे त्याला माहीत होते, म्हणून पुढे म्हणाला, पायीवारी नव्हे पण 1 जानेवारीला प्रत्यक्ष महापूजा करण्याची संधी आहे.
देवस्थानचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विधिज्ञ शशिकांत पागेसाहेब माझे स्नेही आहेत, ते ही व्यवस्था करणार आहेत. मंदिराची त्याची दक्षिणा 3000 रुपये आहे. बघ येत असलास तर. तेव्हा आपण देणगी घेऊन पूजा करायची संधी मिळायची प्रथा चालू होती. नंतर ती बंद झाली, पण तेव्हा ती चालू होती आणि त्यामुळं त्यालाही नंबर असत. पण तो अरुण दांडेकरनी ते नंबर लावले. तो मला वेळ असला तर बघ पुन्हा संधी मिळणार नाही. आता जायचं म्हणजे घरातील रखमाईला आधी विचारायला हवे. माझी पत्नी शोभा तशी माझ्यासारखी देवदेव करणारी नाही, पण साक्षात पंढरीरायाची महापूजा आहे. स्वतः कार्यसंधीवरती काही कशाला ती नाही कशाला म्हणे. हा विचार करून मी चटकन होकार दिला. त्याला पैसे भरायला सांगितले आणि पंढरपूरला भेटल्यानंतर तुला देतो म्हणून खुलासा केला. हो, आपला कोकणच हिशोब बरोबर व्हायला हवा ना. दुसऱ्या दिवशी दादांनी फोन करून 1 जानेवारीला सकाळी 9:30ची महापूजा नक्की केली आहे. 31 डिसेंबरला संध्याकाळी पंढरपूरला पोचावे. मुक्कामासाठी MTDCच्या यात्री निवासमध्ये बुकिंग केले आहे असे कन्फर्मेशन दिले. 31 डिसेंबरला 1.5 महिना अवकाश होता. त्यामुळे तेव्हा काही काम निघाले तर पंचायती असे वाटत होते, पण योग बलवत्तर असेल तर असे होणार नाही आणि झालेच तर भरलेले पैसे विठ्ठलाच्यांनी पोचले असा विचार केला, पण योग होताच. मग पुण्याला राहणारे माझे पित्यासमान ज्येष्ठ स्नेही सोनी काकांना आग्रह केला आणि ते 31ला दुपारी साताऱ्यात पोचले. मी शोभा व सोनी काका आम्ही पंढरपूरला पोचलो तर संध्याकाळ झाली. ती यात्री निवास शोधण्यात वेळ गेला, पण ते सापडले. त्याची इमारत चांगली होती, खोल्या हवेशीर प्रशस्त होत्या, पण सरकारी खाक्यामुळे निगा मात्र नीट नव्हती. अर्थात आम्ही भाविक म्हणून देवदर्शनास आलो होतो, टुरिस्ट नव्हतो, त्यामुळे त्यातही आम्ही आनंदच मानला. पागेसाहेब संध्याकाळी उशीर आल्यानंतर त्यांची जुनी ओळख निघाली. त्यांचे वडील वि. पागेसाहेब हे विधानसभेमध्ये अध्यक्ष होते. शिवाय पागेसाहेबांच्या बरोबर भोरचे आमदार माजी आमदार संपतराव जेदे उर्फ अण्णा हेही परिचित निघाले. ते दरवर्षी सज्जनगडला अण्णा जेदे समरदर्शनासाठी येत असत. तेव्हाच्या आठवणी गप्पा ताज्या झाल्या. जेदे अण्णा निष्ठावंत वारकरी. दर महिन्याची त्यांची पंढरीची वारी तेव्हापर्यंत चुकली नव्हती. आता अण्णा नुकतेच गेले. पंढरपुरात 2-3 मित्र आहेत, पण त्यांना फोन करायचं टाळलं, कारण 31 डिसेंबर म्हणजे इयर एंड होता. फोनवर आग्रह झाला तर टाळता आला नसता आणि पांडुरंगा भेटी जायचे तर अंतर्बाह्य आपण शुद्ध पाहिजे ना. सकाळी आम्हा सर्वांचा ग्रुप वाटाड्यावरून मंदिराकडे निघाला. आमचा म्हणे 9:30च्या महापूजेचा ग्रुप गमतीशीर होता. मी, शोभा, सोनी काका, अरुण दांडेकर, त्याच्या पत्नी दांडेकर बहिणी, शिवाय पुण्याचे परशीवाले साठे, भिलोळीचे तेळे वगैरे कुटुंबे, शिवाय एका संस्थांचे अधिपती व त्यांच्या पत्नी त्याही होत्या. संस्थान केव्हाच खालसा होऊन ते स्वतः राजेसाहेब आणि राणीसाहेबच म्हणून घेत होते आणि आपण पूजेला जातोय म्हणजे जणू आपणच पांडुरंगाला दर्शन देतोय अशी आढ्यता त्यांच्याच वागण्या बोलण्यात दिसतोय. 9:15ला आम्ही गाभाऱ्यात पोचलो. विठ्ठलासमोर जशी जागा मिळेल तसे बसलो, पण राजेसाहेबांना म्हणे खाली बसता येत नव्हते, म्हणून त्यांनी खुर्चीची आग्रही विनंती केली. शेवटी राजहट्टच तो. कुणीतरी नाईलाजाने आणि नाराजीने पुरवला एकदाचा. पांडुरंगाची मूर्ती पाहताना काही वेगळी सश्रद्ध भावना मनात दाटून येऊ लागली. पूजा सुरू झाल्यावर आम्हाला आमच्या हाताने पांडुरंगाला स्नान घालायला मिळाले. पत्नी गरम पाण्याचा तांब्या घेऊन मूर्तीवर पाणी घालत होती व आम्ही आमच्या हाताने विठ्ठलाला चरणस्पर्श करीत त्याचे अंग स्पर्शात सचैल धुवत होतो. मी भावना प्रधान अजिबात नाही, पण हे स्नान घालताना मनात जे भाव उचळून आले त्याचे वर्णन करणे केवळ अशक्य आहे. ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ, नामदेव, जनाबाई, विसोबा, सेना, सावता अशा अनेक संतांना वेळ लावणारी ही विठू माऊली, 700 वर्षात अगणित भक्तांना पावन करणारा पांडुरंग, असंख्यांना पिसे लावणारा सावळा हरी, आमची काहीतरी पूर्व पुण्याई म्हणून हे भाग्य आज लाभले आहे असे वाटत होते आणि ती भावनाच अश्रू घेऊन माझ्या डोळ्यातून ओघळत होती. त्या देखण्या मूर्तीच्या छातीवरील पदचिन्ह, मस्तकावरली पिंडी ही माहिती पुजारी देत होता, पण भावकल्लोळात मला मात्र मन मात्र विठूचरणीच रमले होते. चितळ्यांनी श्रीखंड आणि दुधाचे स्नान घातले.
तर कोणी काही भक्तिभावाने आणले होते त्याचे. त्यानंतर षोडशोपचारे पूजा होऊन विठ्ठलाला पोशाख घालण्यात आला आणि ती साजिरी गोजिरी मूर्ती नेहमीसारखी प्रसन्नवदन दिसू लागली. तुळशीच्या माळा आम्ही पांडुरंगाला घातल्या आणि मग प्रसाद म्हणून पुजाऱ्यांनी आम्हा पतीपत्नींना गळ्यातही तुळशीचे हार घातले. त्यासह आम्ही विठ्ठलाच्या चरणी मस्तक टेकून वंदन केले. साताऱ्याहून नेलेले खास सातारी कंदी पेढ्याचा नैवेद्य दाखवून सर्वांना तो प्रसादी दिला. हा भावरम्य सोहळा संपून मग रुक्मिणी मातेच्या मंदिरात पूजा झाली. विठ्ठल रखुमाई हा एकभाव असला आपल्या मनात असला तरी दोघांची मंदिरे मात्र स्वतंत्रच आहेत. त्याची आख्यायिका आहेच की तिथून पागेसाहेबांनी आम्हाला कार्यालयात नेले. समर्थ सेवांडाचे मार्गदर्शक व माजी अध्यक्ष व सोनिका विद्यमान अध्यक्ष म्हणून आम्हा दोघांचा पंढरपूर देवस्थानच्या वतीने शाल आणि श्रीफळ आणि विठ्ठलाचा भव्य फोटो देऊन सत्कार करण्यात आला. तो त्यांचा मान राखून स्वीकारला करा, पण मनात सारखं येत होतं की आपण याला खरोखरी पात्र आहोत का? कदाचित आपण समर्थाकरते श्वान असं तर नसेल ना. परत यात्री निवासात आल्यावर दुपारी विठ्ठलाच्या महानैवेद्यातील लाडू बर्फी प्रसाद म्हणून भोजनावर मिळाली आणि महापूजेची सांगता झाली. दुपारी निघून संध्याकाळी सातारला पोचलो खरा, पण मन अजूनही पांडुरंग चरणीच रेंगाळत होते. आता महापूजा तर बंदच झाली आहे. आमचे भाग्य थोर की तो अमृतानुभव आम्हाला मिळाला. आजही पंढरीला जाणाऱ्या वारीचे फोटो पाहिले की मनात त्या दर्शनाच्या स्मृती येतात. त्या अनुपम्य सुख सोहळ्याच्या नुसत्या आठवणीनेही भक्तिभावना दाटून येतात आणि पापणीआड एखादा थेंब आपोआप ओघळतोच. असा हा भावरम्य अनुभव आज इथेच थांबूया. नमस्कार.